पाठराखीनबाई नव्हत्या ना तेव्हा तुमचे फासे तुमच्या मनासारखे पडत होते. खरं बोलताय तुम्ही. जेव्हापासनं ही कार्टी घरात आली आहे ना तेव्हापासनं फासे पण मातलेत. नाहीतर काय. गोपाळच्या प्रचाराचं काम कसं सुरू? मोहितराव आल्यापासून त्यांनी काही केलं का नाही? पण अगदीच असं नाही म्हणून चालणार नाही. मेवणे साहेबांची लेडी लक आहे ना एकदम अशी पॉवरफुल आहे, जोरदार आहे एकदम. त्याच्यामुळे काय झालंय माहितीये का, मेवणे साहेब अशी शिडीवर शिडी चढतच चाललीत. पॉप्युलॅरिटी इतकी झाली आहे गावात काय सांगू तुम्हाला. गोपाळच्या प्रचार सभेत काय झालं? झाली ना सभा झाली. गोपाळ महाराज बोलले सुद्धा सभेत, पण त्यांच्या सभेला कोणीच नव्हतं. 5-25 टाळके सुद्धा नव्हती. ते आमच्या चुलत सासूबाई होत्या म्हणून त्यांच्या इज्जती खातर 5-6 जण होती किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण असं खूप काही गर्दी बिर्दी नव्हती. आणि जर कोणीच नसतं ना तर गोपाळ महाराजांना त्यांच्या अशा पेशंट सोबत लढाई करावी लागली असती. चिडचिड करत बसली असते. दुसरं काय, मोहितरावांनी अर्जंट मीटिंग बोलवली तिथं पण असंच, रिस्पॉन्सच नाही. बर्फासारखा एकदम थंडगार. हे असं बोलताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. वाटते ना, खूप लाज वाटते. पण काय करणार, तुम्ही सापाच्या तोंडासमोर आला आहात. मेवणे साहेब जर निवडणूक जिंकले ना तर मेवणे साहेबांची गावावर सत्ता आणि पाठराखीनबाईची घरावर. तुमची आगाऊ बोलायचं नाही. आगाऊ बोलायचं नाही. गैरसमज करून घेऊ नका, आमच्यावर चिडचिड करू नका. पाठराखीनबाईंची शाळा तुमची शाळा बंद करू शकते. माझ्या घरात राहून माझ्या जखमेवरती मीठ चोळताय काय? गैरसमज नका करून घेऊ सासूबाई, आपण एकाच टीमचे आहोत ना. नकोय मला. हं? नकोय मला. तुम्ही टीम मध्ये उठा. निघा निघा. जातो जातो. अख्ख्या गावावरती जादू करती पोरगी. आता काहीतरी करायला. गोपाळ महाराज. महाराज नाही आम्ही. मुद्दा तुमच्या संबोधनाचा नाहीच आहे ना. पण इथं मुद्दा काय आहे? तुमच्या सभेला 4 माणसं आली होती. किती? 4. आणि त्यातले 2 तर आमचेच कार्यकर्ते होते. ए मोहित, अरे ती सभा तू अरेंज केली होतीस. ते महत्वाचं आहे का इथं? अहो तुमच्यासाठी जनमाणूस आला नाही हे महत्वाचं आहे ना. तुम्ही अख्ख्या गावाला औषध पाजता आणि लोकांनी तुम्हालाच एरंडाचं तेल पाजलंय. मला ऐकवायचं नाही हा मोहित. मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार होतो. मला तू नको म्हणाला. का नको म्हणालो? का नको म्हणालो? तुम्ही माघार घेतली तर आमचंच नुकसान होणार आहे ना. तुम्ही एवढं बोलता तरी कोणी आलं नाही. आणि तुमचा तो जडजिबेचा भाऊ, त्यानं त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साधी सभा पण भरवली नव्हती. तरी अख्खी जनता तिकडच उलटली. अरे काय करणार बाबा, ह्या गावातल्या लोकांना एका डॉक्टर पेक्षा मोबाईलवाला भारी वाटतो. आणि त्यात तुझे ते पुसके कार्यकर्ते, साधी गर्दी जमवता आली नाही रे त्यांना. ओ गोपाराव, कुठं निघालात तुम्ही? या बघा, परतीचे दोर कायमचे कापले गेले लक्षात ठेवा. आणि हा, तुम्हाला जर निवडणूक जिंकायची असेल तर तिग्रजकरांच्या मंदिरात काहीतरी झालं पाहिजे. मंदिराच्या नावाला डाग लागला की तुमचं नाव उजाळणार. गॅरंटी आमची. हे बघे, माझ्या समोर त्या मंदिराचं नाव काढायचं नाही. दुसरा पर्याय आहे का तुमच्याजवळ? आहे का? नाहीच आहे दुसरा पर्याय.
येतंय का? लक्षात येतंय? हे बघे मोहित, तुमच्या या फुसक्या प्लॅन मध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. काहीतरी सॉलिड प्लॅन बनवा, म्हणजे या गावातले लोक मला मत देतील. दिग्रसकरांच्या मंदिरावर डाग हा एकच पर्याय आहे. ना तेच. मला काय मॅड माणूस आहे राव हा. म्हणजे इलेक्शनला उभा राहिलाय हा, जिकायचंय याला, आम्ही मदत करतोय तर आम्हालाच माज दाखवून गेलाय. याच्यातून थंड राहा मोहितराव, थंड राहा. काय नामधारी जरी तो असला तरी सत्ताधारी आपल्याला व्हायचंय नाही का? हा? ध्यानात ठेवा, थंड राहा. गुड मॉर्निंग इंद्रायणी ताई. तू इतक्या सकाळी ते काय करतेस? साबुदाण्याची खीर. शकुंतला आईंना गोड खायची खूप इच्छा झाली होती ना, म्हणून बनवतीये. मला सांगितलं असतं ना त्यांनी. तुला कशाला? त्याच म्हणाल्या मला की इंद्रायणीपेक्षा ना तुझ्या हातची खीर जास्त आवडते. जमेल का बनवायला? मला नाही म्हणवलं नाही हो त्यांना. लगेच धावत आले आणि त्यांच्यासाठी खीर बनवली. कसं आहे की आपल्या माणसांच्या इच्छा आपण नाही पूर्ण करणार तर कोण करणार ना? हो ना इंद्रायणी ताई. श्रीकला, श्रीकला, अगं तू तर किचनच ताब्यात घेतलंयस. रायाचा डबा सुद्धा करू दिला नाहीस आज मला. अगं इंदू, आज सगळा स्वयंपाक हिने केलाय माहितीये का? कामाचं तर इतकं उरक आहे ना हिला. अशी भराभर काम करते. हे बघा ना नारायणी ताई, सगळं रेडी आहे. हे बघा, ही भाजी, ही रस्सा भाजी, भात, वरण आणि ह्या पोळ्या. सगळा स्वयंपाक रेडी आहे. तुम्हाला काही टेन्शन नाही आता. वा, छान. पण श्रीकला, रायाचा डब्बा भरायचा तरी ठेवलास की नाही माझ्यासाठी? नाही. हे बघा, हा घ्या रायाचा डब्बा. अगं अशाने माझी कामाची सवय मोडेल. अहो मोडू द्या की ताई, मी आहे ना घरातली सगळी कामं करायला. हे घ्या, ही खीर रायासाठी. हा, घ्या. आणि ही वाटी शकुंतला आईंसाठी. ही वाटी मीच नेऊन देणार आहे त्यांना. मी रायाला गरम गरम खीर भरवते, तू शकुंतला काकूला दे. हा, हो. आलेच इंद्रायणी ताई. तुम्हाला खूप काळजी वाटत असेल ना की मी तुमची या घरातली जागा घेईल म्हणून. तेच करायला आलीये मी. वावर आहे तर पावर आहे. ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्वाची आहे तुम्हाला सांगत बसणार नाही आम्ही. तुम्हाला माहिती आहे ते, त्यामुळे त्या लेवलला जोर लावायचा आहे.
संध्याकाळी बंगल्यावर या, सविस्तर काय ते बोलू. समजलं का? अरे हा, चल निघा, चल निघा. रंगा, अरे हा काय नवीन पंगा? हा, ब्युटी विथ ब्रेन. बाई त्या इंद्रायणीच्या शाळेतलीच बाई आहे ना? लय भारी शिकवते असं दिसतंय. हा, लय ताकदवान बाई आहे. ताकदवान. गोपाळ महाराजांचा राग तर तुम्हाला माहिती आहे ना? गडी तापला की त्याच्या बापाला पण ऐकत नाही. पण हिचं ऐकतो. त्या दिवशीच्या सभेत हिनेच तर गोपाळ महाराजांना शांत केलं एका मिनिटात. मॉरल ऑफ द स्टोरी, ही बाई आपल्या कामाची आहे. गोपाळ महाराजांकडून काय काम करून घ्यायचं असेल ना, हिलाच सांगायचं काम होणार. म्हणजे आता हा हत्ती आपल्या फ्रीज मध्ये नक्की बसणार. कोणीतरी म्हणूनच ठेवलंय, एक दरवाजा बंद झाला की 99 दरवाजे उघडतात. आणि ही बाई आपल्यासाठी त्या 99 दरवाजांपैकी एक दरवाजा आहे. इंदू, जरा मिठाचा डबा दे बरं. इथंच तर असते बरणी. बरणी कुठे आहे? अगं मी तुला सांगायचंच विसरले, त्या मागच्या कपाटात आहे बघ, दे जरा. कपाटात? आयो मायो, नारायणी ताई, अगं बरणी आरती झाली. मिठाच्या पोळ्या आणि मिठाचा भात करायला लागली तू. काही काय इंदू, अगं नाही तर काय. आणि मिठाच्या बरणीची जागा का बदलली? मी नाही बदलली, श्रीकलाने बदलली. श्रीकलाने? अगं ती आली होती ना किचन मध्ये, तेव्हा बदलली. का आली होती? बरं आली तर आली, अशा वस्तूंची जागा का बदलली? एवढं काय त्यात?